तुमच्या समोर संविधान दूत म्हणून आलेली आहे। आमचे गुरु आदरणीय विजय वडवेराव सर यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे। जानेवारीपासून हळदी कुंकामध्ये संविधान घ्या संविधान द्या, ह्याच्यानंतर आता आपण हा विषय कंटिन्यू चालू ठेवलेला आहे। संविधान आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण संविधान काय आहे हे कुणालाच माहिती नाही। त्याच्यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण हे कार्य सर्व मिळून करत आहोत। तर संविधानामध्ये आपल्याला काय काय दिलेले हक्क कर्तव्य। संविधान आपल्यासाठी अनमोल का आहे, तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हे संविधान देऊन आनंदाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, मतदानाचा अधिकार दिलेला आहे। आपले हक्क म्हणजे काय की आपण कुठेही अन्याय झाला तर आपण हक्काने तिथे जाऊन आपल्या हक्कासाठी लढू शकतो। आपली जी कर्तव्य आहे, जसं आपण भारतात राहतो, भारताला हे भारत नाव दिलं हे संविधानातर्फे दिलेले आहे आणि भारतामध्ये एक नाही अनेक जातीचे लोक इथं आनंदाने राहतात। कशामुळं? तर या संविधानामुळं। संविधान हे एका जातीसाठी नसून अनेक जातीसाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेलं हे अनमोल संविधान ग्रंथ आपल्याला किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकाला माहिती असून सुद्धा संविधानाची माहिती सांगायची म्हटलं की प्रत्येक जण म्हणतं की हे संविधान आमच्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आहे। पण ह्याच्यातले हक्क जर वाचले तर सर्व नागरिकांसाठी अनमोल असे हे संविधान आहे। जर आपण मतदानाचा हक्क गाजवला तर आपल्याला चांगला नेता मिळू शकतो। आपण जर रिटायर झाला तर आपल्याला जी पेन्शन मिळते या संविधानामुळे। आणि महिलांसाठी, महिला जे आज घराबाहेर पडत आहेत त्यांच्यासाठी मोठा हक्क जो बाबासाहेबांनी दिलेला आहे हिंदू कोड बिल, तो जर बाबासाहेबांनी दिला नसता तर आज बाई घरातच राहिली असती, तिलाही आपले हे हक्क कळाले नसते। असे मोठे मोठे अधिकार जर आपल्याला या संविधानाने दिलेले आहे तर हे संविधान हे सगळ्यांसाठी किती अनमोल आहे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे। आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये इतर वस्तू देण्यापेक्षा जर तुम्ही संविधान दिलं तर पुढच्या पिढीला संविधान हे काय आहे हे नक्कीच त्याचे महत्त्व कळेल। ही सुरुवात आपण आपल्यापासून केली तरच हे अनमोल संविधान जे आहे ह्याची जपणूक होईल। म्हणजे वाचाल तर वाचाल हे संविधानाचे महत्त्व सगळ्यांना कळेल। म्हणून आपण या संविधानाची जी माहिती आहे प्रत्येक घराघरात मनामनात निर्माण केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय विजय वडवेराव सर यांनी गोडंबेवाडीतील पूर्ण एक गाव संविधानमय केलेलं आहे। ही मोठी ऐतिहासिक घटना आहे। या घटनेला आपण जर पुढे नेलं तर नक्कीच याचा आपल्याला म्हणजे म्हणतो ना महत्त्व कळेल। आणि मी तर म्हणते गिनीज वर्ल्ड ऑफ बुकमध्ये जर ह्याची नोंद केली तर ती सुद्धा कमी पडेल असं संविधानमय गाव ते सरांनी केलेलं आहे, ते सुद्धा छोट्या छोट्या संविधान दूतांना घेऊन। मग अशा या संविधानाची किंमत सगळ्यांनी जाणली पाहिजे आणि प्रत्येकाने संविधान किती अनमोल आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। म्हणून आपण म्हणायचं भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। जय भीम, जय संविधान।